जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धुळे व जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती दिशा जिल्हा धुळे आढावा सभा आज दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद यशवंतराव हॉल मध्ये दिशा आढावा सभा आयोजित करण्यात आली होती। परंतु खासदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती। अनेक विषय घेऊन आढावा बैठक घेण्यात आली, परंतु समोर बसलेले बरेच अधिकारी अक्षरशः झोपा काढून सुस्त झाल्यासारखे बसले होते। अधिकारी यांना आढावा बैठकीचे काहीच पडलेले नव्हते। खासदार शोभाताई बच्चाव असे झोपाडू अधिकारी यांच्यावरती कारवाई करतील का आणि जनतेला न्याय देतील का असा सवाल उपस्थित झाला होता। पूर्वी प्रकरण मंजूर होत होते त्यावेळेस आपण आधार कार्ड किंवा इतर काही बघत नव्हतो। आता काय झालं, आधार कार्ड मॅन्डेटरी झाल्यामुळे आधार कार्डवरचं वय जर जास्त कमी असेल आणि ॲक्च्युली तो लाभार्थी 65 च्या वरती गेला असेल तर त्याचा लाभ शासनाने बंद केलेला लाभार्थी आहे त्यांना जोपर्यंत ते त्या सिस्टमवर ऑनलाईन होत नाही तोपर्यंत वेतन अदा होत नाही। रस्त्याचं बांधकाम तयार करत असताना ती तोडण्यात आली। आता त्या ठिकाणी झाडं नाहीये आणि म्हणून अशा ठिकाणी संबंधित विभागाने वृक्षारोपण केलं गेलं पाहिजे, जेणेकरून ते झाडं त्या ठिकाणी तयार होतील नवीन। नंतर धुळे कोंडाईबाईपर्यंत तो रस्ता झाला, त्याने फार पूर्वी मोठी झाडं ती तोडली गेली, वृक्षारोपण झालं पाहिजे असं मला वाटतं। त्यांनी वन विभागाकडून त्यांनी जी रोपं तयार केलेली आहे ती त्यांनी घेतली पाहिजे आणि त्याची लागवड केली पाहिजे असं मला तुमच्याकडून रोपं तुम्ही त्यांना द्या। संबंधित विभाग यावेळेस वन विभागाकडे प्रस्ताव सादर करतो झाडं तोडण्याबाबतचा रस्त्याच्या रुंदीकरणाची किंवा इतर कामांसाठी, त्यावेळेस त्यांना जी परवानगी दिली जाते झाड तोडण्यासाठीची, त्या परवानगीमध्येच एक अट असते की येत्या पावसाळ्यामध्ये आपण जेवढी झाडं तोडली त्याच्या दुप्पट झाडांची लागवड करून घ्यावी। त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी रस्त्याची निवड करून रोपे लागवड केली जाते।